Welcome students, this is Jezruka sir here. Today we are going to deal with accounting problem first under the chapter number first, Introduction to Partnership and Partnership and Account. First number accounting problem we learn here under fluctuating capital method. Fluctuating capital method under we learn this accounting problem and we prepare different types of final accounts on the basis of trial balance and adjustments. In this accounting problem, Amit Bhai and Narendra Bhai are in partnership, sharing profits and losses equally. ह्या अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये अमित भाई अँड नरेंद्र भाई आर इन पार्टनरशिप. हे दोन पार्टनर्स आहेत. शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली. त्यांचा जो प्रॉफिट लॉस शेअरिंग रेशो आहे तो इक्वल आहे, समान आहे. सारख्याच प्रमाणामध्ये त्यांनी भांडवल गुंतवलं आणि नफा तोटा जो काय असेल त्याला सारख्या प्रमाणात ते रिस्पॉन्सिबल असतील. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट्स गिवन बिलो. खाली दिलेल्या ॲडजस्टमेंट्स आणि ट्रायल बॅलन्सच्या माध्यमातून यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर. तुम्हाला काय प्रिपेअर करायचे आहे? यू आर रिक्वायर्ड, तुम्हाला आवश्यकता आहे कशाची? यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्हाला प्रिपेअर करायचं की जे तुम्हाला या ठिकाणी प्रिपेअर केलेलं दिसतंय. आपण या अनुषंगाने टोटली ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करायचे. फॉर द इयर एंड डेट 31 मार्च 2019 वरती मेन्शन केलं इन द बुक्स ऑफ अमित भाई अँड नरेंद्र भाई. ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंड डेट 31 मार्च 2019. याप्रमाणे अकाउंटिंग प्रॉब्लेम तुम्हाला मेन्शन करायचे. अकाउंटिंग जो फॉर्मॅट त्यामध्ये यूज करायचे आपलं डेबिट राईटला क्रेडिट मेन्शन केलं या पद्धतीने. नंबर नेक्स्ट आहे अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. इथे बॅलन्स शीट आपण जे ड्रॉ केलं हे बॅलन्स शीट लक्षात घ्या. इथे मी बॅलन्स शीटला डायरेक्ट आउटर कॉलम ड्रॉ केला. बॅलन्स शीटला ॲक्च्युअलमध्ये 6 कॉलम्स असले पाहिजे असतात, परंतु इथे बॅलन्स शीटमध्ये मी स्पेस अवेलेबल नसल्या कारणाने मी डायरेक्टली आउटर कॉलमच या ठिकाणी मेन्शन केलं आहे. हे तुम्ही समजावून घ्यायचं आहे. मी जर इनर कॉलममध्ये जर काही ॲडजस्टमेंटचे काही इफेक्ट जर द्यायचे असतील, काही कॅल्क्युलेशन करायचं असेल तर ते मी इथे पर्टिक्युलर किंवा लायबिलिटीज कॉलममध्येच करणार आहे, लक्षात घ्या. आणि फक्त आउटर कॉलममध्येच आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. अदरवाईज तुमच्या नोटबुकमध्ये मात्र इनर आउटर कॉलम दोन्हीही या बॅलन्स शीटमध्ये असतील. म्हणजे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसाठी तुमच्याकडे 6 कॉलम आहेत, या पद्धतीने तुम्ही ड्रॉ करायचे आहेत. आणि बॅलन्स शीटसाठी देखील तुम्हाला 6 कॉलम्स ड्रॉ करायचे आहेत. लक्षात आलं याप्रमाणे. एक लक्षात घ्या, अमित भाई आणि नरेंद्र भाई दोज आर 2 पार्टनर्स. देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो इज इक्वल. दोघांचा रेशो इक्वल आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचे. आता सपोज या ठिकाणी ट्रायल बॅलन्स दिला. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2019. 31 मार्च 2019 याचा अर्थ 1 एप्रिल 2018 टू 31 मार्च 2019 हे फायनान्शियल इयर आहे, हे आर्थिक वर्ष आहे. आणि ह्या आर्थिक वर्षामध्ये आपल्याला फायनल अकाउंट प्रिपेअर करायचे आहेत. तर यामध्ये सुरुवातीला जे ट्रायल बॅलन्सेस आपल्याला दिले ते आपण ट्रान्सफर करतो आहोत. ठीक आहे. आपल्याकडे ट्रायल बॅलन्स कशामध्ये ट्रान्सफर करायचं तर नंबर फर्स्ट बॅलन्स. लक्षात घ्या, आपल्याला ट्रायल बॅलन्समधले सर्व बॅलन्सेस 6 कॅटेगरीमध्ये डिवाइड करायचे आहेत. एक तर डायरेक्ट एक्सपेन्स, डायरेक्ट एक्सपेन्स, डायरेक्ट इन्कम, इनडायरेक्ट एक्सपेन्स, इनडायरेक्ट इन्कम, लायबिलिटीज अँड ॲसेट्स. या फॉर्मॅटमध्ये सर्व ट्रायल बॅलन्स आपल्याला ट्रान्सफर करायचे. ज्या बॅलन्सवरती ॲडजस्टमेंट असेल त्या बॅलन्सला आपण इनर कॉलमला ठेवायचं, हे लक्षात घ्यायचं. सुरुवातीचा जो बॅलन्स दिला आहे प्लांट अँड मशिनरी. आता प्लांट अँड मशिनरी हा जो बॅलन्स दिला हा आपल्याला ट्रान्सफर करायचा बॅलन्स शीटचे ॲसेट्स आहे याप्रमाणे. प्लांट अँड मशिनरी याप्रमाणे. आता प्लांट अँड मशिनरी ही एक ॲसेट आहे. प्लांट अँड मशिनरी काय प्रकारची ॲसेट आहे. प्लांट अँड मशिनरीवरती ॲसेट किंवा प्लांट अँड मशिनरीवरती ॲडजस्टमेंट दिलेली नाही आहे, म्हणून प्लांट अँड मशिनरीचा जो बॅलन्स आहे तो डायरेक्टली आपण काय करतो आहोत, आउटर कॉलमला ट्रान्सफर करतो आहोत. ₹2,80,000 याप्रमाणे. 2,80,000 यावरती ॲडजस्टमेंट नव्हती म्हणून डायरेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बॅलन्स ट्रान्सफर केलं. फॅक्टरी बिल्डिंग. आता एक ठिकाणी फॅक्टरी बिल्डिंग 75,000. फॅक्टरी बिल्डिंग ही एक प्रकारची ॲसेट आहे, म्हणून इथे फॅक्टरी बिल्डिंग आपण ट्रान्सफर करतोय ॲसेट साईडला. फॅक्टरी बिल्डिंग याप्रमाणे. आता फॅक्टरी बिल्डिंगवरती देखील ॲडजस्टमेंट आहे का ते आपण खात्री करायची आहे. फॅक्टरी बिल्डिंगवरती ॲडजस्टमेंट आहे तर त्यावरती डिप्रिसिएशन आहे, म्हणून फॅक्टरी बिल्डिंगची अमाऊंट तुम्हाला काय असू द्यायची आहे, इनर कॉलममध्ये असू द्यायची. आता इथे इनर कॉलम मी याप्रमाणे मेन्शन करतोय. इनर कॉलम या ठिकाणी या पद्धतीने मेन्शन करा. तुमच्याकडे इनर कॉलम आहे 75,000, तुम्ही याप्रमाणे इनर कॉलमला मेन्शन करू शकता. नंबर नेक्स्ट सन्ट्री डेटर्स 28,700. आता फॅक्टरी बिल्डिंगवरती ॲडजस्टमेंट आहे म्हणून इथे मेन्शन करायचे सन्ट्री डेटर्स. सन्ट्री डेटर्स. आता सन्ट्री डेटर्सवरती ॲडजस्टमेंट असणार आहे. मग सन्ट्री डेटर्सवरती काय ॲडजस्टमेंट आहे, ॲडजस्टमेंट नंबर 3 आहे बघा. म्हणून डेटरची अमाऊंट जी काय असेल ती देखील इनर कॉलमला असेल 28,700 याप्रमाणे. 28,700 ही देखील अमाऊंट तुम्हाला इनर कॉलममध्ये असू द्यायची का, तर डेटर्सवरती ॲडजस्टमेंट आहे. नंबर नेक्स्ट पर्चेसेस. आता पर्चेसेस काय आहे, डायरेक्ट एक्सपेन्स आहे, म्हणून आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला इथे वरती एक ओपनिंग बॅलन्स लिहिण्यासाठी जागा असू द्यायची आहे. इथे म्हणा इथे 2 पर्चेसेस याप्रमाणे. ठीक आहे.
टू परचेसेस. आता पर्चेसेसवरती या ठिकाणी काय आहे, पर्चेसेसमधनं कुठल्याही प्रकारचं पर्चेसेसमधनं पर्चेस रिटर्न आपल्याला लेस करायची आहे. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला किंवा ट्रायल बॅलन्सच्या राईट हँड साईडला क्रेडिट बॅलन्समध्ये पर्चेस रिटर्न जो बॅलन्स आहे तो आपल्याला या पर्चेसमधनं लेस करायचा आहे. म्हणून पर्चेसेस 85,500 हा बॅलन्स जो असेल हा इनर कॉलमला असेल. याप्रमाणे 85,500 हा पर्चेसेसचा बॅलन्स आपण इनर कॉलमला मेन्शन केला आहे. नंबर नेक्स्ट बॅड डेप्स ₹500. बॅड डेप्स हा देखील काय एक प्रकारचा इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे. इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणून आपण ट्रान्सफर कुठे करणार आहोत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इथपासून सुरू होतं, लक्षात घ्या. इथपासून इकडे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, इथपासून वरती सर्व ट्रेडिंग अकाउंट आहे. इथे बॅड डेप्सचा बॅलन्स जो असेल तो या ठिकाणी मेन्शन करतो आपण टू बॅड डेप्स. याप्रमाणे टू बॅड डेप्स. आता बॅड डेप्सचा जो बॅलन्स आहे तो इनर कॉलमला असणार आहे आपला ₹500. याप्रमाणे टू बॅड डेप्स ₹500 याप्रमाणे. नंबर नेक्स्ट आहे सेल्स रिटर्न. आता सेल्स रिटर्न 2,200. सेल्स रिटर्न आपण कशातनं लेस करतो, नेहमी सेल्समधनं. म्हणून या ठिकाणी वरती मेन्शन करायचं आहे लेस. इथे सेल्स लिहिण्यासाठी जागा असू द्यायची, ते म्हणायचं सेल्स रिटर्न. इथे म्हणा सेल्स रिटर्न, सेल्स रिटर्न. आता सेल्स रिटर्नची अमाऊंट किती दिली यामध्ये, ₹2,200. हा देखील बॅलन्स तुम्हाला इनर कॉलममधनं मेन्शन करायचं का, आता त्या सेल्समधनं या सेल्स रिटर्नला तुम्हाला लेस करायचं आहे. नंबर नेक्स्ट बॅलन्स आहे 10% गव्हर्नमेंट बॉन्ड. आता 10% गव्हर्नमेंट बॉन्ड ही देखील काही प्रकारची ॲसेट आहे, म्हणून ॲसेट आपण या ठिकाणी बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इथे मेन्शन करतो 10% गव्हर्नमेंट बॉन्ड. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड अमाऊंट असेल ₹40,000. ही देखील अमाऊंट तुम्हाला इनर कॉलममध्ये याप्रमाणे मेन्शन करायची आहे. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड 40,000 तुम्ही इनर कॉलमला मेन्शन केली आहेत याप्रमाणे. आता त्यावरती मेन्शन काय केलं की परचेस ऑन 1 ऑक्टोबर 2018. ही हिडन ॲडजस्टमेंट आहे, म्हणून 1 ऑक्टोबर 2018 या डेटप्रमाणे आपण हे ॲडजस्टमेंटची पेक देणार आहोत. तत्पूर्वी आपण नेक्स्ट ट्रायल बॅलन्सेस कंटिन्यू करतोय. इम्पोर्ट ड्युटी. इम्पोर्ट ड्युटी काय आहे, एक प्रकारचा डायरेक्ट एक्सपेन्स आहे, म्हणून इम्पोर्ट ड्युटी आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला मेन्शन करतोय. त्यानंतर पर्चेसेस नंतर एक लाईन जागा सोडून द्यायची, इथे स्पेस असू द्यायचे इम्पोर्ट ड्युटी. आता इम्पोर्ट ड्युटीची अमाऊंट किती दिली यामध्ये, 1,800. आता इम्पोर्ट ड्युटी डायरेक्ट बॅलन्स आउटर कॉलमला तुम्ही ट्रान्सफर करू शकता का, आता त्यावरती ॲडजस्टमेंट नाही आहे, बरोबर आहे. इम्पोर्ट ड्युटीवरती ॲडजस्टमेंट यामध्ये प्रोव्हाइड केलेली नाही आहे, म्हणून इम्पोर्ट ड्युटीला आपण डायरेक्टली आउटरला ट्रान्सफर करायचं. नंबर नेक्स्ट बॅलन्स आहे लिगल चार्जेस. लिगल चार्जेस इज अ एक्झाम्पल ऑफ इनडायरेक्ट एक्सपेन्स, देअर फॉर ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. इथे म्हणायचं आहे टू लिगल चार्जेस. याप्रमाणे लिगल सपोज याप्रमाणे टू लिगल चार्जेस. टू लिगल चार्जेस अमाऊंट ₹2,000. आता लिगल चार्जेस अमाऊंट ₹2,000, तर लिगल चार्जेसवरती देखील कुठल्याही प्रकारची अमाऊंट ॲडजस्टमेंट नाही आहे, म्हणून लिगल चार्जेसची अमाऊंट 2,000 आउटर कॉलमला आपण याप्रमाणे ट्रान्सफर करायचं. टू लिगल चार्जेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला आउटरला आपण ट्रान्सफर केलं टू लिगल चार्जेस ₹2,000. नंबर नेक्स्ट मोटिव्ह पॉवर ₹12,000. आता मोटिव्ह पॉवर देखील काही प्रकारचा डायरेक्ट एक्सपेन्स आहे, म्हणून इथे मेन्शन करायचं टू ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू मोटिव्ह पॉवर. टू मोटिव्ह पॉवर अमाऊंट ₹12,000. आता मोटिव्ह पॉवरवरती ॲडजस्टमेंट आहे का, तर मोटिव्ह पॉवरवरती ॲडजस्टमेंट यामध्ये प्रोव्हाइड केलेली नाही आहे, म्हणून मोटिव्ह पॉवरचा जो बॅलन्स असेल डायरेक्टली आपण आउटर कॉलमला ट्रान्सफर करतो ₹12,000 याप्रमाणे. ओके. नंबर नेक्स्ट बॅलन्स आहे वेअर हाऊस रेंट ₹1,800. वेअर हाऊस रेंट हा देखील एक प्रकारचा एक्सपेन्स आहे. कुठला एक्सपेन्स आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे, म्हणून वेअर हाऊस रेंट आपण ट्रान्सफर करतोय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला. इथे म्हणायचं टू warehouse rent. warehouse rent is an example of indirect expense, म्हणून warehouse rentचा बॅलन्स जो असेल ₹1,800 हा देखील आपण आउटर कॉलमला ट्रान्सफर करतो याप्रमाणे. ठीक आहे. नंबर नेक्स्ट आहे कॅश इन हँड ₹20,000. आता कॅश इन हँड देखील एक प्रकारची हां, तर नंतरचा बॅलन्स असणार आहे कॅश इन हँड. कॅश इन हँड बॅलन्स काय आहे या ठिकाणी, ॲसेट कॅश इन हँड. याप्रमाणे कॅश इन हँड अमाऊंट आपण डायरेक्टली ट्रान्सफर करतो आहोत आउटर कॉलममध्ये 20,000. ठीक आहे. नंबर नेक्स्टचा बॅलन्स असणार आहे कॅश ॲट बँक. या ठिकाणी कॅश ॲट बँक ही देखील ॲसेट आहे. कॅश ॲट बँक अमाऊंट आहे ₹70,000. ही देखील अमाऊंट आपण ट्रान्सफर करतो आहोत आउटर कॉलममध्ये. ठीक आहे. नंबर नेक्स्ट बॅलन्स असणार आहे ॲडव्हर्टाइजमेंट. आता ॲडव्हर्टाइजमेंट काय इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. मात्र ॲडव्हर्टाइजमेंटवरती काय आहे की फॉर 2 years विथ दी इफेक्ट फ्रॉम
1 जानेवारी 2019. 1 जानेवारी 2019 ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला काय करायची आहे, त्यामध्ये कॅल्क्युलेट करायची आहे. आणि म्हणून ही हिडन ॲडजस्टमेंट आहे, ह्या हिडन ॲडजस्टमेंटची इफेक्ट्स आपण देणार आहोत. तत्पूर्वी ॲडव्हर्टाइजमेंट हा जो एक्सपेन्स आहे हा आपण ट्रान्सफर करणार आहोत ॲज अ इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू ॲडव्हर्टाइजमेंट ₹10,000 याप्रमाणे तुम्हाला मेन्शन करायचं इफेक्ट. त्यावरती ॲडजस्टमेंट म्हणून आपण इनर कॉलमला बॅलन्स इंडिकेट केला 10,000. ओके. नंबर नेक्स्ट बॅलन्स आहे सॅलरी ₹3,800. सॅलरी एक प्रकारचा इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे म्हणून आपण ट्रान्सफर करणार आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू सॅलरीज. आता सॅलरीजवरती देखील ॲडजस्टमेंट आहे की ॲडजस्ट नंबर 5मध्ये ॲडजस्टमेंट आहे म्हणून सॅलरीचा बॅलन्स आपण 3,800 इनर कॉलमला मेन्शन केला आहे. ओके. नंबर नेक्स्ट बॅलन्स आहे रेंट देखील इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे. मग रेंट इनडायरेक्ट एक्सपेन्स असल्या कारणाने तो देखील बॅलन्स आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू रेंट इनर कॉलमवर 1,500 इंडिकेट केलेत. ओके. नंबर नेक्स्ट आहे टू ड्रॉइंग्स. आता ड्रॉइंग्स कशातनं लेस करतो तुम्ही नेहमी पार्टनर्स कॅपिटलमधनं. पार्टनर्स कॅपिटल आपण अकाउंट सेपरेट ऑपरेट केलेलं नाही आहे. इथे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जे आहे ते आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला इंडिकेट केलं आहे. याप्रमाणे इथे अमित भाईज कॅपिटल, इथे नरेंद्र भाईज कॅपिटल, याप्रमाणे आपण इनर कॉलममध्ये बॅलन्सेस जे असतील कॅपिटलचे ज्यावेळेला येतील त्यावेळेला आपण इथे इनर अमाऊंट मेन्शन करणार आहोत. तत्पूर्वी हे जे ड्रॉइंग्स आहे हे ड्रॉइंग्स नेहमी आपण पार्टनर्स कॅपिटलमधनं लेस करतो, हे लक्षात घ्या. मात्र मग ड्रॉइंग्स आपण जर कॅपिटलमधनं लेस करतो तर ड्रॉइंग्स काय दिले या ठिकाणी लेस. अमित भाई यांचं ड्रॉइंग्स किती दिले तुम्हाला की 2,400. मग अमित भाईज कॅपिटल अमाऊंट रुपीज जे असेल ती त्यातनं तुम्हाला लेस ड्रॉइंग्स 2,400 लेस करायचे. सोबतच नरेंद्र भाई यांचं जे काय कॅपिटल असेल त्यातनं तुम्हाला ड्रॉइंगची अमाऊंट 3,200 देखील काय करायची लेस करायची. याप्रमाणे म्हणजे ड्रॉइंग जर दिलेलं असेल अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये तर ती कशातनं लेस केलं जातं पार्टनर्स कॅपिटलमधनं की जे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल दिलं असेल त्यातनं हे ड्रॉइंग्स लेस करायचं. ओके. नंबर नेक्स्ट आहे फर्निचर. आता फर्निचर ₹1,95,800. आता फर्निचर देखील काय प्रकारची ॲसेट आहे हे बघा. आता फर्निचर 1,95,800 ही अमाऊंट तुम्ही इनर कॉलमला मेन्शन केली आहे. फर्निचरवरती ॲडजस्टमेंट आहे ॲडजस्ट नंबर 6 म्हणून फर्निचरची अमाऊंट तुम्हाला मेन्शन करायची 1,95,800 ही इनर कॉलमला. तुम्हाला माहिती आहे हा इनर कॉलम लक्षात घ्यायचं. ओके. नंबर नेक्स्ट आहे बिल्स रिसिवेबल 20,700. आता फर्निचरवरती ॲडजस्टमेंट म्हणून एक लाईन ब्लँक असू द्यायची आहे. इथे मेन्शन करायचं टू बिल्स रिसिवेबल याप्रमाणे बिल्स रिसिवेबल याप्रमाणे अमाऊंट असणार आहे ₹20,700. यावरती ॲडजस्टमेंट नाही आहे कुठल्याही प्रकारची म्हणून 20,700 हा बॅलन्स काय करायचा डायरेक्ट आउटर कॉलममध्ये ट्रान्सफर करायचे. नंबर नेक्स्ट आहे फ्री होल्ड प्रॉपर्टी ₹41,000. आता फ्री होल्ड प्रॉपर्टी ही देखील ॲसेट आहे. ठीक आहे. फ्री होल्ड प्रॉपर्टी ही ॲडजस्टमेंट त्यावरती आहे का आपण ते लक्षात घ्यायचे. फ्री होल्ड प्रॉपर्टीवरती यामध्ये ॲडजस्टमेंट दिलेली नाही आहे आणि म्हणूनसाठी यामध्ये फर्स्ट नंबर जो काय इफेक्ट आहे की 41,000 जी व्हॅल्यू आहे ती डायरेक्टली आपण काय करतो आहोत आउटर कॉलममध्ये ट्रान्सफर करतो आहोत. ठीक आहे. याप्रमाणे सर्व ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले डेबिट बॅलन्सेस तुम्हाला या पद्धतीने ट्रान्सफर करायचे आहेत. आता बॅलन्सचे ॲसेट ट्रायल बॅलन्सची जी क्रेडिट बॅलन्सेस आहेत ते आपण ट्रान्सफर करणार आहोत. नंबर फर्स्ट बॅलन्स दिला या ठिकाणी कॅपिटल अकाउंट्सचं बॅलन्स दिलं या ठिकाणी. त्यामध्ये अमित भाई ₹3,50,000 आणि नरेंद्र भाई ₹3,00,000. ओके. मग आता अमित भाई यांनी 3,50,000 कॅपिटल इन्व्हेस्ट केलं म्हणून अमाऊंट इनर कॉलममध्ये 3,50,000 मेन्शन करायचे. हा इनर कॉलम आहे हे मात्र लक्षात घ्यायचं. ओके. आणि इथे नरेंद्र भाई यांचं कॅपिटल जे असेल रुपीज असेल 3,00,000 याप्रमाणे. हे देखील मी इनर कॉलम म्हणून इथे मेन्शन करतोय 3,00,000. समजल्याप्रमाणे हे कॅपिटल तुम्ही बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला याप्रमाणे इनर कॉलमला इंडिकेट करायचं नेहमी. ओके. नंबर नेक्स्ट आहे सेल्स ₹1,80,000. आता सेल्स हा काय आहे डायरेक्ट इन्कम आहे. मग डायरेक्ट इन्कम कुठे ट्रान्सफर करतो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग इथे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला म्हणायचे बाय सेल्स याप्रमाणे. इथे मेन्शन काय केलं बाय सेल्स याप्रमाणे. नंबर नेक्स्ट आहे बिल्स पेबल ₹8,500. बिल्स पेबल काय एक प्रकारची लायबिलिटी म्हणून बिल्स पेबल याप्रमाणे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईड बॅलन्स ट्रान्सफर करायचं. बिल्स पेबल याप्रमाणे अमाऊंट बिल्स पेबल अमाऊंट ₹8,500. बिल्स पेबलवरती ॲडजस्टमेंट नाही आहे कुठल्याही प्रकारचे म्हणून 8,500 हा बॅलन्स असेल तर डायरेक्टली आउटर कॉलमला आपण ट्रान्सफर करतोय. नंबर नेक्स्ट आहे डिस्काउंट ₹1,200. या ठिकाणी डिस्काउंट रिसीव्ह झाला. डिस्काउंटचा क्रेडिट बॅलन्स म्हणजेच काय की डिस्काउंट रिसीव्ह झाला म्हणून हा डिस्काउंटचा क्रेडिट बॅलन्स आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करतो या ठिकाणी बाय डिस्काउंट अकाउंट याप्रमाणे अमाऊंट ₹1,200 डायरेक्ट आउटर कॉलमला तुम्ही बॅलन्स ट्रान्सफर करू शकता बाय डिस्काउंट ₹1,200. नंबर नेक्स्ट क्रेडिटर्स 38,500. क्रेडिटर्स एक प्रकारची लायबिलिटी आहे म्हणून इथे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण ट्रान्सफर करतो क्रेडिटर्स ₹30. क्रेडिटर्स ₹30
8,500. आता क्रेडिटर्सवरती देखील कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही आहे. ओके, मग आता क्रेडिटर्सवरती ॲडजस्टमेंट नाही आहे, मग क्रेडिटरचा जो बॅलन्स आहे तो डायरेक्टली आपल्याला 38,500 आउटर कॉलमला ट्रान्सफर करायचं आहे. याप्रमाणे 38,500. ओके, नंबर नेक्स्ट आहे RDD ₹2,700. आता हा जो RDDचा बॅलन्स आहे याला ओल्ड RDD म्हणायचं. हा जर ओल्ड RDDचा जर क्रेडिट बॅलन्स जर तुम्हाला ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट बॅलन्स म्हणून दिला असेल, क्रेडिट साईडला जर दिला असेल, तर हा बॅलन्स ओल्ड RDD म्हणून तुम्हाला काय करायचा, लेस करायचं आहे. कशातनं लेस करायचं तुम्हाला, ह्या बॅड डेप्ट्समधनं. हे बॅड डेप्ट जे दिलेले असतात ना, ओल्ड बॅड डेप्ट्स, ह्या ओल्ड बॅड डेप्ट्समधनं तुम्हाला ओल्ड RDD काय करायचं, लेस करायचं. याप्रमाणे लेस ओल्ड RDD. आता ओल्ड RDD किती प्रोव्हाइड केला यामध्ये ₹2,700. या ठिकाणी 2,700. याप्रमाणे तुम्हाला हा बॅलन्स काय करायचा, ते इंडिकेट करायचं. म्हणजे 500मधनं जो ओल्ड RDD असेल तो काय करायचा आहे, 2,700 लेस करायचं आहे. ओके, नंबर नेक्स्ट बँक लोन ₹15,000. बँक लोन ₹15,000. इथे बँक लोन देखील काय एक प्रकारची लायबिलिटी आहे, बरोबर. मग इथे बँक लोन ₹15,000 हा देखील बॅलन्स तुम्हाला बॅलन्स तिच्या लायबिलिटी साईडला ट्रान्सफर करायचे आउटर कॉलममध्ये. नंबर नेक्स्ट आहे परचेस रिटर्न ₹2,000. परचेसमधून तुम्हाला काय करायचे आहेत, लेस करायचे आहेत. काय लेस करायचे आहेत परचेसमधून, लेस रिटर्न. ॲक्च्युली या ठिकाणी म्हणायचं लेस परचेस रिटर्न. आता रिटर्न हा जो बॅलन्स आहे हा तुम्हाला कशानं लेस करायचा, परचेसमधनं. किती लेस केलेत परचेस रिटर्न म्हणून, 2,000. ओके, मग 85,500 मायनस 2,000 अमाऊंट ट्रान्सफर करतो तुम्ही आउटर कॉलममध्ये 83,500. 83,500 तुम्हाला आउटर कॉलममध्ये ट्रान्सफर करायचे आहेत याप्रमाणे. तर अशा पद्धतीने जे सर्व बॅलन्सेस आहेत ते आपण या पद्धतीने ट्रान्सफर केली आहेत. आता आपण या ठिकाणी ब्लँक असू दिला होता, इथे एक ब्लँक असू दिली होती स्पेस कशासाठी, की ज्या ठिकाणी आपण ओपनिंग स्टॉक त्या ठिकाणी मेन्शन करायचा असतो. परंतु या अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये तुम्हाला ओपनिंग स्टॉक प्रोव्हाइड केलेला नाही आहे. त्यामुळे आपण सर्व जे काय ट्रायल बॅलन्सेस मधले सर्व बॅलन्सेस आहेत ती याप्रमाणे आपण ट्रान्सफर केले आहेत. मला असं वाटतं सर्व ट्रायल बॅलन्सेस 6 कॅटेगरीमध्ये आपण ट्रान्सफर केले, जसं की डायरेक्ट एक्सपेन्सेस, डायरेक्ट इन्कम, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट इन्कम, लायबिलिटीज अँड ॲसेट्स. या फॉर्मॅटमध्ये आपण सर्व ट्रायल बॅलन्सला ट्रान्सफर केलं आहे. आता या ठिकाणी आपण जे काय आहे, आपण सुरुवातीला हिडन ॲडजस्टमेंट ज्या आहेत त्या हिडन ॲडजस्टमेंटची फिक्स लगेच देऊन घेणार आहोत, की ज्यामध्ये हिडन ॲडजस्टमेंटमध्ये मी तुम्हाला काय म्हटलं होतं, 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. आता 10% गव्हर्नमेंट बॉन्ड याची जी वर्किंग नोट आहे मी तुम्हाला एक्सप्लेन करून देईल. परंतु तत्पूर्वी 10% गव्हर्नमेंट बॉन्ड याचा अर्थ तुम्ही 10% गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये काय केले, इन्व्हेस्टमेंट केली आहे. सरकारी बंधपत्रांमध्ये 10% व्याज तुम्हाला मिळेल या हेतूने इन्व्हेस्टमेंट केली आहे. तुम्ही गव्हर्नमेंट बॉन्ड परचेस केले आहेत, त्यामध्ये इन्व्हेस्ट केले आहेत. तुम्ही किती रुपये इन्व्हेस्ट केले, तुम्ही यामध्ये 40,000 40,000 रुपये गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट केले आहेत. आणि त्यावरती तुम्हाला काय मिळणार आहे, 10%ने रिटर्न्स मिळणार आहेत. कसल्या फॉर्मॅटमध्ये, 10% हे इंटरेस्टच्या फॉर्मॅटमध्ये, व्याजाच्या स्वरूपामध्ये तुम्हाला मिळणार आहे. ओके, मग आता परचेस ऑन 1 ऑक्टोबर 2018. परचेस ऑन 1 ऑक्टोबर 2018 म्हणजे तुमच्याकडे फायनान्शियल इयर जर म्हटलं तर 1 एप्रिल 2018 to 31 मार्च 2019 हे तुमचं फायनान्शियल इयर आहे. मग 1 ऑक्टोबर 2018ला जर तुम्ही गव्हर्नमेंट बॉन्ड परचेस केली तर 1 ऑक्टोबर 2018 to 31 मार्च 2019 या ड्युरेशनमध्ये किती ड्युरेशन होतं, मग 1 ऑक्टोबर 2018 1 ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, 31 मार्चपर्यंत किती ड्युरेशन झालं, 6 मंथ. ओके, म्हणजे तुम्हाला 6 मंथचा जो इंटरेस्ट आहे तो काय असणार आहे, मिळणार आहे. याचा लक्षात घ्यायचे. मग हे 10% गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये तुम्ही काय करणार आहात, ॲड करणार आहात. काय ॲड करणार आहात, गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये काय मेन्शन करणार आहात तुम्ही, ॲड इंटरेस्ट. या ठिकाणी काय इंटरेस्ट काय ॲड करणार आहात तुम्ही, इंटरेस्ट ॲड करणार आहात. आता 10% गव्हर्नमेंट बॉन्डची व्हॅल्यू 40,000. 40,000 वरती जर तुम्ही 10%ने जर इंटरेस्ट चार्ज केला, फुल इयरचा किती येतो, तो 4,000. आणि हाफ इयर आपल्याला फक्त हाफ इयरचाच इंटरेस्ट त्यामध्ये कॅल्क्युलेट करायचा, तो किती येतो मग 2,000. म्हणजे इथे 40,000 प्लस 2,000 म्हणजे आउटर कॉलमला किती अमाऊंट ट्रान्सफर होते तुमची, 42,000. म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंट बॉन्डची जी अमाऊंट आहे 40,000, गव्हर्नमेंट बॉन्डची अमाऊंट 40,000. मग त्याचं कॅल्क्युलेशन काय ते मी लक्षात घ्या तुम्ही. 40,000 मल्टिप्लाइड 10 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाइड 6 डिवायडेड बाय 12 याप्रमाणे तुम्हाला 2,000 ही या ठिकाणी इंटरेस्टची व्हॅल्यू या ठिकाणी कॅल्क्युलेट करायची आहे. लक्षात आलं, 2,000 इंटरेस्टची व्हॅल्यू कॅल्क्युलेट होते. मी ओरली पण सांगू शकतो, 40,000 म्हणजे 40,000 वरती 10%ने जर कॅल्क्युलेट केलं तर 4,000 ही तुमची इंटरेस्टची व्हॅल्यू होती. पण कशी, इयरली येते आहे. मात्र तुम्ही गव्हर्नमेंट बॉन्ड कधी परचेस केली आहेत, 1 ऑक्टोबर 2018ला. मात्र 1 ऑक्टोबर 2018
टू 31 मार्च 2019 किती ड्युरेशन झाला 6 मंथ. मग या 6 मंथचाच इंटरेस्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे, तो कॅल्क्युलेट करायचा आणि त्या गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये तुम्हाला त्याचा इंटरेस्ट काय करायचा ॲड करायचा. मग गव्हर्नमेंट बॉन्ड किती इन्व्हेस्ट केले तुम्ही गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये 40,000, त्यामध्ये 2,000 हा काय असणार आहे इंटरेस्ट. मग 40,000 प्लस 2,000 आउटरला किती अमाऊंट ट्रान्सफर होईल मग त्याची 42,000. लक्षात आलं याप्रमाणे. आणि हा जो 2,000चा इंटरेस्ट रिसिव्ह झाला हा तुमचा काय असणार आहे इन्कम. मग हा इन्कम आपल्याला ट्रान्सफर करायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला इथे म्हणायचे बाय इंटरेस्ट ऑन बॉन्ड्स रुपीज 2,000 हा गव्हर्नमेंट बॉन्डवरील काय आहे इंटरेस्ट आहे, तो आपण इथे क्रेडिट साईडला ॲज इन्कम म्हणून इंडिकेट केला. लक्षात आला. ॲडजस्टमेंट नंबर हिडन ॲडजस्टमेंट तुम्हाला समजले 10% गव्हर्नमेंट बॉन्डच्या संदर्भातली. नंबर नेक्स्ट आहे आता हिडन ॲडजस्टमेंट यातली नंबर सेकंड बघा आता काय आहे ॲडव्हर्टाइजमेंट रिगार्डिंग आहे. ॲडव्हर्टाइजमेंट की ज्यामध्ये फॉर 2 इयर्स 10,000 ॲडव्हर्टाइजमेंट हा जो काय एक्सपेन्स आहे हा 2 इयर्ससाठी पेड केला गेला. 2 वर्षांसाठी ॲडव्हर्टाइजमेंट खर्च किती केला गेला 10,000 रुपये. बरोबर. मग WEF म्हणजे विथ इफेक्ट फ्रॉम कधीपासनं 1 जानेवारी 2019 पासनं 1 जानेवारी 2019 पासनं ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही एक्सपेन्स चार्ज केला आहे पेड केला आहे. बरोबर. मग 1 जानेवारी 2019 आपलं फायनान्शियल इयर कधी एंड होतं 31 मार्च 2019ला. मग जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणजे तुम्ही 3 मंथचाच फक्त ॲडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी इंडिकेट करायचं आहे. ॲक्च्युअली तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स किती इयरसाठी चार्ज केला पेड केला 10,000 हा 2 इयर्ससाठी चार्ज केला. बरोबर. ॲडव्हर्टाइजमेंट जाहिरात खर्च तुम्ही किती वर्षांसाठी पेड केला 2 वर्षांसाठी. मात्र कधीपासून केला तो चार्ज कधीपासून पेड केला 1 जानेवारी 2019 पासून. मग 1 जानेवारी 2019 टू 31 मार्च 2019 आपलं फायनान्शियल इयर क्लोज कधी होतं हे 31 मार्च 2019ला. म्हणून 1 जानेवारी 2019 टू 31 मार्च 2019 ड्युरेशन होतं जानेवारी फेब्रुवारी मार्च 3 मंथ. तुम्हाला 3च महिन्यांचा ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स या ठिकाणी इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणून ॲडव्हर्टाइजमेंटचा आउटरला इंडिकेट करायचं आहे. अदरवाईज सर्व ज्या 1 इयर अँड 9 मंथ सपोज 2 इयरचा एक्सपेन्स पेड केला ॲडव्हर्टाइजमेंट. बरोबर. मग फक्त 3 मंथचाच एक्सपेन्स तुम्ही या वर्षामध्ये कॅल्क्युलेट करणार. अदरवाईज रिमेनिंग जो 1 इयर अँड 9 मंथचा जो काय एक्सपेन्स असेल ॲडव्हर्टाइजमेंट त्याला तुम्ही प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून तुम्ही बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ट्रान्सफर कराल. ओके. मग 10,000 2 इयरसाठी तर 1 इयरसाठी किती 5,000 आणि 1 इयरसाठी जर 5,000 तर 3 मंथसाठी किती 1,250. म्हणून ॲडव्हर्टाइजमेंटमधनं म्हणायचं लेस प्रीपेड. तुम्ही किती मंथसाठी पेड केला लेस प्रीपेड तुम्ही 1 इयर अँड 9 मंथ सपोज इथे काय म्हणणार लेस प्रीपेड. प्रीपेड किती पेड केला तुम्ही यामध्ये किती एक ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स पेड केला की 9 मंथ्स 1 इयर अँड 9 मंथसाठीचा. मग यातनं आपल्याला काय करायचं आउटरला किती 1,250 एवढाच एक्सपेन्स दाखवायचा. कसं दाखवायचं ते लक्षात घ्या. 1,250 हा तुमचा काय असणार आहे 3 मंथचा ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स आहे. मग 10,000मधनं त्या ठिकाणी किती मायनस केलेत 1,250 मायनस केलेत. मग रिमेनिंग किती राहतो प्रीपेड म्हणून की 8,750. बरोबर. 8,750. मग 10,000 मायनस 8,750 म्हणून आउटर कॉलमला किती गेले 1,250. हा तुमचा काय असणार आहे करंट अकाउंटिंग इयरचा जो ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स असेल याप्रमाणे. मग 8,750 हा काय झाला तुमचा प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स म्हणून इथे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला म्हणायचे प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट याप्रमाणे. प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट 8,750 या प्रकारचा एक्सपेन्स तुम्हाला बॅलन्स शीटच्या ॲसेटला मेन्शन करायचं आहे. का तर 8,750 हा जो ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स आहे हा कसा पेड केला तुम्ही ॲडव्हान्समध्ये पेड केला. किती इयरसाठी 1 इयर अँड 9 मंथसाठीचा एक्सपेन्स म्हणून तो बॅलन्स शीटच्या ॲसेटला याप्रमाणे 8,750 इंडिकेट करायचं आहे. समजल्याप्रमाणे. नंबर नेक्स्ट आहे ॲडजस्टमेंट. आता मला असं वाटतं ज्या हिडन ॲडजस्टमेंट होत्या अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्समध्ये त्याचे फिक्स आपण दिलेत. ॲडजस्टमेंट नंबर फर्स्ट जे आहे ते आपण या ठिकाणी इंडिकेट करतो तिचे फिक्स लक्षात घेतोय. ॲडजस्टमेंट फर्स्ट तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला शिकवल्याप्रमाणेच त्यातल्याच ॲडजस्टमेंट या ठिकाणी आपण लक्षात घेतोय. नंबर फर्स्ट ॲडजस्टमेंट प्रोव्हाइड केली आहे. स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ॲट ₹43,000. तुमच्या 31 मार्च 2019ला तुमच्याकडे जो स्टॉक आहे हातामध्ये शिल्लक असलेला त्याची व्हॅल्यू दिली 43,000. मग याला क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट म्हणायचं. मग क्लोजिंग स्टॉकच्या ॲडजस्टमेंटची व्हॅल्यू काय दिली 43,000. मग 43,000ची व्हॅल्यू जर दिली असेल तर क्लोजिंग स्टॉकच्या ॲडजस्टमेंटची इफेक्ट्स आपण काय देतो नेहमी क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट आणि ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट याप्रमाणे तुम्हाला इफेक्ट द्यायचे. म्हणजे ते ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करायचं बाय क्लोजिंग स्टॉक अमाऊंट ₹43,000 डायरेक्ट आउटर कॉलममध्ये बॅलन्स ट्रान्सफर करायचं आहे. ठीक आहे. आता इथे सेलची व्हॅल्यू तुम्हाला वरती लिहायची बाकी आहे. बरोबर आहे ना. सेलची व्हॅल्यू किती दिली होती यामध्ये
1,80,000. ठीक आहे, 1,80,000 ही अगोदर मेन्शन करून घ्या. मग 1,80,000मधनं गेले सपोज 2,200 राहतात किती 1,77,800. ओके, याप्रमाणे 1,80,000 मायनस 2,200 म्हणून आउटरला ट्रान्सफर केली अमाऊंट रुपीज 1,77,800. हे इफेक्ट आपण द्यायचे बाकी होते, आपण दिलेत ते. क्लोजिंग स्टॉकचे ॲडजस्टमेंटचे फर्स्ट नंबर पेक दिला 43,000 आउटर कॉलममध्ये, आणि याचा सेकंड नंबर पेक देतो आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. हे आपण सगळं शिकलेलं आहात त्याप्रमाणे इफेक्ट देतो आपण इथे क्लोजिंग स्टॉक. याप्रमाणे क्लोजिंग स्टॉक अमाऊंट किती असेल रुपीज 43,000. याप्रमाणे ॲडजस्टमेंट नंबर फर्स्ट तुम्हाला कळली आहे. ॲडजस्टमेंट नंबर फर्स्ट होते रिगार्डिंग टू क्लोजिंग स्टॉक. मग क्लोजिंग स्टॉकचे ॲडजस्टमेंटचे आपण दोन इफेक्ट देतो नेहमी, क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट, ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. ओके, नंबर नेक्स्ट आहे ॲडजस्टमेंट नंबर सेकंड, अनइन्शुअर्ड गुड्स वर्थ रुपीज 8,000 वे स्टोल. 8,000 रुपीजच्या गुड्स काय झाल्या तुमच्या या ठिकाणी स्टोन झाल्या, ॲक्च्युली चोरीला गेल्यात. 8,000 रुपीजच्या गुड्स स्टोन झाल्यात, म्हणजे त्याचे आपण दोन इफेक्ट देतो, एक तर डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि एक तर क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. याप्रमाणे मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय मेन्शन करणार बाय गुड्स स्टोल. अमाऊंट किती रुपीज यामध्ये 8,000. इथे देखील अमाऊंट आउटर कॉलमला ट्रान्सफर करायची. आणि नंबर सेकंड पेड कुठं जाणार या ठिकाणी गुड्स स्टोल, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पण मेन्शन करणार आहोत 2. याप्रमाणे गुड्स टू गुड्स स्टोल. याप्रमाणे 8,000 तुम्ही मेन्शन करता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ठीक आहे, नंबर नेक्स्ट आहे ॲडजस्टमेंट सेकंड काय आली आहे. आणि इन्शुअर गुडचे आपण इफेक्ट देतो दोन, एक तर क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट, एक तर डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. याप्रमाणे नंबर नेक्स्ट आहे ॲडजस्टमेंट नंबर थर्ड, क्रिएट RDD ॲट 2% ऑन संडे डेटर्स. संडे डेटर्सवरती RDD चार्ज करायचे किती 2%ने. मग आता डेटर्सवरती RDD चार्ज करायचे, मात्र डेटर्सवरती RDD चार्ज करण्यापूर्वी त्यातनं तुम्ही काय चार्ज करता, बॅड डेट्स देखील त्यावरती चार्ज करता. बॅड डेट्स देखील त्यातनं काय करता, लेस करता. ॲडजस्ट नंबर 4 जे आहे ती आपण बघूयात कशाच्या संदर्भात आहे. ॲडजस्ट नंबर 4, मिस्टर पाटील आवर कस्टमर बिकम्स इनसॉल्वंट अँड कुड नॉट पे हिज डेब्ट्स ॲट ऑफ ₹500. ॲक्च्युली मिस्टर पाटील हे आपले डेटर्स आहेत की त्यांच्याकडनं आपल्याला ₹500 रिकवर झालेले नाही आहेत. मग आपण त्यांच्याकडनं ₹500 काय करणार आहोत, लेस करणार. म्हणजे ॲडजस्ट नंबर 5चे किंवा ॲडजस्ट नंबर 4चे इफेक्ट आपण अगोदर देणार. ॲडजस्ट नंबर 4लाच म्हणायचे बॅड डेप्ट्स, म्हणून बॅड डेप्ट्स आपण काय करणार या डेटर्समधनं सुरुवातीला लेस करणार, लेस बॅड डेप्ट्स. मग 28,700मधनं 500 तुम्ही लेस करता. आउटरला अमाऊंट इनरला किती राहते 28,200. ठीक आहे, याप्रमाणे आता 28,200 ही जी अमाऊंट रिमेनिंग राहते ना, यावरती तुम्हाला RDD चार्ज करायचे. किती चार्ज करायचे यामध्ये म्हणायचं, लेस RDD. याप्रमाणे लेस RDD किती चार्ज केला तुम्ही, लेस RDD. कशावरती चार्ज करायचं RDD, ॲडजस्ट नंबर थर्ड प्रमाणे क्रिएट RDD ॲट 2% ऑन संडे डेटर्स. 2%ने चार्ज करा, लेस RDD ॲट द रेट 2%, 2%ने RDD चार्ज करायचं आहे. मग 28,200 वरती जर आपण 2% जर कॅल्क्युलेट केला तर तो किती येईल आपला, तर यामध्ये 28,200 वरती आपण 2%ने जर RDD चार्ज केला तर तो येतो ₹500, ₹564. बरोबर. मग 28,200 मायनस 564, तर या ठिकाणी व्हॅल्यू जी राहते आहे ती किती शिल्लक राहते आहे, 28,200 मायनस 564. तर इथे 28,200 मायनस 564, म्हणून त्या ठिकाणी अमाऊंट जे काय असेल आउटर कॉलमला 27,636 याप्रमाणे. ठीक आहे, 27,636 हा जो रिमेनिंग बॅलन्स आहे तो आउटर कॉलमला ट्रान्सफर करायचा आहे. ठीक आहे, आता हे 564 आणि हे 500 इथे हा जो बॅड डेप्टचा बॅलन्स दिला, कुठला बॅड डेप्टचा बॅलन्स आहे तुमचा, हा न्यू बॅड डेप्टचा बॅलन्स आहे. हा न्यू बॅड डेप्टचा बॅलन्स तुम्ही काय करता, या ओल्ड बॅड डेप्टमध्ये ॲड करता. इथे लक्षात घ्या, ओल्ड बॅड डेप्टचा बॅलन्स तुम्ही काय करता, या न्यू बॅड डेप्टमध्ये, ॲक्च्युली या ओल्ड बॅड डेप्ट्स आहेत, ओल्ड बॅड डेप्ट्समध्ये हा जो न्यू बॅड डेप्टचा बॅलन्स आहे 500 तो ॲड करायचा आपल्याला. लक्षात घ्यायचं, ॲड न्यू बॅड डेप्ट्स. याप्रमाणे 500 तुम्ही न्यू बॅड डेप्ट्स या ठिकाणी काय केलेत, ₹500 ॲड केलेत. आता बॅड डेप्टचे आपण दोन इफेक्ट दिलेत. तुम्हाला एक लक्षात घ्या, ट्रायल बॅलन्समध्ये जो बॅड डेप्ट्स होता त्याला ओल्ड बॅड डेप्ट्स म्हटलं, आणि जो ॲडजस्टमेंटमध्ये बॅड डेप्टचा बॅलन्स दिला तुम्हाला ॲडजस्ट नंबर 4मध्ये
तिथे तुम्हाला डायरेक्टली बॅड डेट्स म्हटलेलं नाही, परंतु तुम्हाला बॅड डेट्स त्याला म्हणायचे का, तर मिस्टर पाटील आवर कस्टमर बिकम इन्सॉल्वंट. मिस्टर पाटील हे आपले कस्टमर आहेत की जे इन्सॉल्वंट झालेत अँड कुड नॉट पे हिज डेप्ट ऑफ ₹500 आणि त्याने 500 रुपयांचा डेप्ट कर्ज जे आहे ते आपल्याला पेड करू शकत नाही, म्हणून त्याला बॅड डेप्ट्स म्हणायचं. ओके, म्हणून बॅड डेप्टचा जो बॅलन्स आहे आपण ₹500 लेस केला कशातनं, डेटर्समध्ये. डेटर्सवरती 28,700, त्यातनं 500 बॅड डेप्टचा बॅलन्स न्यू बॅड डेप्ट्स म्हणून तुम्ही लेस केला. रिमेनिंग बॅलन्स 28,200 आपण तिथे इनरलाच मेन्शन केलं. हे जे 500 लेस केले ते आपण काय केले इथे या ओल्ड बॅड डेप्ट्समध्ये हे न्यू बॅड डेप्ट्स तुम्ही ॲड केले ₹500 याप्रमाणे. ठीक आहे. नंबर नेक्स्ट ॲडजस्टमेंट नंबर थर्डमध्ये आपण काय मेन्शन केलं, RDD. आता RDDच्या संदर्भामध्ये लक्षात घ्या की जो न्यू RDD आहे, ॲक्च्युअली तुमच्याकडे हा जो RDD ओल्ड RDD म्हणून तुम्ही 2700 ॲड केलेत, सॉरी लेस केलेत कशातनं, ओल्ड बॅड डेप्ट्समधनं. आता हे जे न्यू RDD आहेत 564, न्यू RDD 564 हे देखील आपल्याला काय करायचे आहेत, ॲड करायचे आहेत. कशामध्ये ॲड करायचे आहेत, या बॅड डेप्ट्समध्ये. म्हणजे ते म्हणायचं ॲड न्यू RDD, मग ते 564 याप्रमाणे बॅलन्स तुम्हाला काय करायचा, इंडिकेट करायचं आहे. कुठे इंडिकेट करायचं तो याप्रमाणे. ठीक आहे. आता तर हा जो RDD मी तुम्हाला सांगितला की तो न्यू RDD ₹564 तो आपण या ठिकाणी ट्रान्सफर केला. एक लक्षात घ्या, याच पद्धतीने आपण ओल्ड बॅड डेप्ट्स मायनस ओल्ड RDD ॲड न्यू बॅड डेप्ट्स मायनस न्यू RDD याच प्रकारे कॅल्क्युलेशन आपण बॅड डेप्टच्या संदर्भामध्ये करत असतो. परंतु एक लक्षात घ्या, इथे जो ओल्ड RDD दिला आहे तो काय आहे, हायर आहे. कशापेक्षा, हायर दॅन ओल्ड बॅड डेप्ट्स. ओल्ड बॅड डेप्टच्या तुलनेमध्ये हा जो न्यू RDD आहे हा काय, सॉरी हा ओल्ड RDD आहे हा काय आहे, जास्तीचा आहे. इथे आपल्याला 1564 मधनं 2700 लेस करायचे आहेत, मात्र इथे होणार नाही आहेत. आणि म्हणूनसाठी आपण काय करतो आहोत, हा जो ओल्ड RDDचा बॅलन्स आहे हा डायरेक्टली आपण काय करतो आहोत, ह्याप्रमाणे इथं लेस न करता, लक्षात घ्या, इथनं लेस न करता हा काय करतो, डायरेक्ट RDDचा जो क्रेडिट बॅलन्स आहे तो आपण डायरेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला इथे मेन्शन करतो बाय RDD याप्रमाणे. हे लक्षात घ्या. आपण सुरुवातीला दिलेल्या इफेक्ट तर करेक्ट आहे, याचप्रमाणे तुम्हाला इफेक्ट द्यायचे आहेत, मात्र इथे आपण हे कॅन्सलेशन का केलं, कारण तुम्हाला ओल्ड RDD या ओल्ड बॅड डेप्ट्समधनं लेस केल्याच्या नंतर इथे मायनसमध्ये इफेक्ट जातो, म्हणून आपण इथे हा जो RDDचा क्रेडिट बॅलन्स दिला होता ट्रायल बॅलन्समध्ये तो डायरेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला 2700 इंडिकेट करायचा. आणि हा जो बॅड डेप्टचा बॅलन्स आहे तो इथे इंडिकेट केला, हा ओल्ड बॅड डेप्ट्स, त्यामध्ये न्यू बॅड डेप्ट्स तुम्हाला ॲड करायचे आहेत आणि त्यातनं न्यू RDD देखील त्यामध्ये ॲड करायचे आहेत याप्रमाणे. ठीक आहे. नंबर नेक्स्ट, आता ॲडजस्ट नंबर तुम्हाला फर्स्ट कळली आहे, सेकंड नंबर कळली आहे, थर्ड नंबरचे देखील इफेक्ट्स आपण यामध्ये प्रॉपर दिले आहेत. ॲडजस्ट नंबर 4चे देखील इफेक्ट्स आपण यामध्ये दिलेली आहेत. ॲडजस्ट नंबर 5, आता ॲडजस्ट नंबर 5 काय, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रेंट ₹800 आणि सॅलरीज ₹300. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसमध्ये काय दिलं आहे तुम्हाला, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचे इफेक्ट काय देतो आपण नेहमी, ॲड इन टू रिलेटेड एक्सपेन्स अँड लायबिलिटीज ॲट अ बॅलन्स शीट. मग इथे आउटस्टँडिंग सॅलरी किती प्रोव्हाइड केली तुम्हाला यामध्ये, 300. मग आउटस्टँडिंग सॅलरी इथे मेन्शन करायचे, सॅलरी इथे म्हणायचं ॲड आउटस्टँडिंग, सॅलरीमध्ये काय म्हणायचं तुम्हाला, ॲड आउटस्टँडिंग, सॅलरीमध्ये आउटस्टँडिंग म्हणायचे. सॅलरीमध्ये किती आउटस्टँडिंग दिली, सॅलरी ₹300. मग इथे 300 तुम्हाला ॲड करायचे सॅलरीमध्ये. ठीक आहे. मग सॅलरीची अमाऊंट 3800 होती प्लस 300 अमाऊंट किती होते आउटर कॉलमला ₹4100. ठीक आहे. आणि याचा सेकंड नंबर इफेक्ट द्यायचा आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, इथे म्हणायचं आउटस्टँडिंग एक्सपेन्स. ॲक्च्युली आउटस्टँडिंग एक्सपेन्स म्हणा, त्यामध्ये म्हणा सॅलरी अमाऊंट मेन्शन करा इनर कॉलमला, इथे आउटरला मेन्शन करण्यापेक्षा इथे इनर कॉलमला 300 मेन्शन करा, सॅलरी ₹300. ठीक आहे. त्यासोबतच आउटस्टँडिंग एक्सपेन्समध्ये की रेंट ₹800 दिलं, मग रेंट ₹800 दिलं तर इथे रेंट देखील तुम्हाला मेन्शन करून दिलं आहे बघा इथे. इथे रेंटमधून तुम्हाला काय म्हणायचं, रेंटमध्ये पण म्हणायचं ॲड आउटस्टँडिंग याप्रमाणे 800. आउटस्टँडिंग सॅलरी, आउटस्टँडिंग रेंटमध्ये आउटस्टँडिंग ॲड केलेत आपण, अमाऊंट आउटरला किती केली मग तुमची 1500 प्लस 800 अमाऊंट किती येते ट्रान्सफर आउटरला ₹2300 याप्रमाणे. ठीक आहे. आणि गुड स्टोन तुमची इथे 8000 दिसता येतात तुमचे. ओके. आता आउटस्टँडिंग रेंट याचा सेकंड नंबर इफेक्ट आपण देतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, इथे रेंट अमाऊंट किती दिली 800 आणि मग टोटल आउटस्टँडिंग रेंट किती दिसतंय तुमचं 1100. हे आउटर कॉलमला जाते तुमच्या 300 प्लस 800 ट्रान्सपोर्ट टू डायरेक्ट आउटर कॉलम ₹1100 याप्रमाणे. लक्षात आलं. ॲडजस्ट नंबर 5, ॲडजस्ट नंबर 5चे पीठ किती दिलेत आपण टोटल 4, समजले याप्रमाणे.
ॲडजस्ट नंबर 6 जे आहे तिचे इफेक्ट्स आपण देतो आहे की डेप्रिसिएट फॅक्टरी बिल्डिंग बाय ₹2,500. फॅक्टरी बिल्डिंगवरती तुम्ही डिप्रिशिएशन चार्ज केलं. आता फॅक्टरी बिल्डिंग किती आहे त्यावरती आपलं काय चार्ज करायचं ते डिप्रिसिएशन. फॅक्टरी बिल्डिंगवरती डिप्रिसिएशन, मग डिप्रिसिएशनच्या ॲडजस्टमेंटची इफेक्ट किती होतो आपण 2, एकतर लेस फ्रॉम रिलेटेड ॲसेट आणि डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट याप्रमाणे. मग इथे मग काय म्हणायचं लेस डेप्रिसिएशन ॲट द रेट. आता इथे ॲट द रेट म्हणण्यापेक्षा ॲक्च्युअलमध्ये अमाऊंटच दिली आहे यामध्ये 2,500. लेस डेप्रिसिएशन 2,500. मग 75,000 मायनस 2,500 अमाऊंट किती होती 72,500 याप्रमाणे. 72,500 हा बॅलन्स आउटरला ट्रान्सफर करायचा. मग फॅक्टरी बिल्डिंग ₹75,000 लेस डेप्रिसिएशन 2,500 म्हणून 75,000 मायनस 2,500 ट्रान्सपोर्ट आउटर कॉलम ₹72,500. त्याचा सेकंड नंबर इफेक्ट आपण देतोय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला द्यायचे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला इफेक्ट काय द्यायचे या ठिकाणी 2 डेप्रिसिएशन ऑन फॅक्टरी बिल्डिंग याप्रमाणे अमाऊंट 2,500 इथे मेन्शन करा तुम्ही. अमाऊंट दिसते तुम्हाला यामध्ये टू डेप्रिसिएशन ऑन फॅक्टरी बिल्डिंग ₹2,500 आउटरला बॅलन्स ट्रान्सफर करायचे. आणि नंबर लास्टचा इफेक्ट या ठिकाणी द्यायचा आहे. अँड फर्निचर बाय ₹1,800 फर्निचरवरती देखील डेप्रिसिएशन चार्ज करायचे 1,800 म्हणून फर्निचरचा बॅलन्स इथे दिला आहे तुम्हाला. त्यातनं म्हणायचं लेस डेप्रिसिएशन याप्रमाणे अमाऊंट किती दिली ₹1,800. मग 1,95,800 मायनस 1,800 रिमेनिंग बॅलन्स किती राहतो यामध्ये 1,94,000 याप्रमाणे. ठीक आहे 1,95,800 प्लस मायनस 1,800 म्हणून आउटरला बॅलन्स ट्रान्सफर करायचं 1,94,000. आलं लक्षात याप्रमाणे. आणि आता सेकंड नंबर इफेक्ट द्यायचं तुम्हाला. सेकंड नंबर इफेक्ट काय द्यायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इथे मेन्शन करायचं 2 डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर अमाऊंट इथे किती मेन्शन करणार तुम्ही. अमाऊंट तुम्हाला इथे मेन्शन करायची किती ₹1,800 याप्रमाणे. लक्षात आलं. या पद्धतीने ॲडजस्टमेंट टोटल ज्या आहेत 5 यांचे सर्वांचे इफेक्ट्स तुम्हाला याप्रमाणे द्यायची आहेत. समजलं. याप्रमाणे ॲडजस्टमेंट नंबर 1 to 5 या देखील ॲडजस्टमेंटचे इफेक्ट दिले आहेत. हिडन ॲडजस्टमेंटचे देखील इफेक्ट्स आपण यामध्ये दिलेले आहेत. तर अशा पद्धतीने अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये आपल्याला सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंट टॅली करायचं. ट्रेडिंग अकाउंट टॅली करत असताना ट्रेडिंग अकाउंट जर आपण सुरुवातीला टॅली केलं तर ते कशाप्रकारे टॅली करायचं ते लक्षात घ्या. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड आहे सर्व बॅलन्सिंग वगैरे ते 2,28,800. तीच बॅलन्सिंग वगैरे आपण दोन्ही साईडला मेन्शन केली 2,28,800 याप्रमाणे. ठीक आहे. त्यातनं आता डेबिटचा बॅलन्स जर आपण मायनस केला तर तो किती येतोय 97,000. डेबिटचा बॅलन्स किती येतो यामध्ये 97,000 की जो 83,500 1,800 अँड 12,000 हे बॅलन्सेस जर या 2,20,000 ठीक आहे. बॅलन्सिंग 2,28,800मधनं हे डेबिट बॅलन्सेस मायनस केले तर राहतात किती 1,31,500. 1,31,500ला तुम्हाला या ठिकाणी काय मेन्शन करायचं टू ग्रॉस प्रॉफिट याप्रमाणे. टू ग्रॉस प्रॉफिट किती मिळालं तुम्हाला 1,31,500. 1,31,500ला म्हणायचं टू ग्रॉस प्रॉफिट तो याप्रमाणे. हा ग्रॉस प्रॉफिट आपण कुठे ट्रान्सफर करतो नेहमी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण स्टार्टिंगला तिथे म्हणू शकता बाय ग्रॉस प्रॉफिट किंवा लास्टला इथे म्हणू शकता. इथे म्हणू शकता तुम्ही ग्रॉस प्रॉफिट. अमाऊंट किती मिळाली तुम्हाला 1,31,500 याप्रमाणे 1,31,500. आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टॅली करतोय. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टॅली करत असताना यामध्ये आपण क्रेडिटची बॅलन्सिंग किती येते ते फाइंड आउट करतोय. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आपण ते टॅली करतोय ते लक्षात घ्या की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटचे जर बॅलन्सिंग वगैरे आपण लक्षात घेतलं आणि डेबिटचे जर कॅल्क्युलेट केली तर निश्चितपणे क्रेडिटची बॅलन्सिंग वगैरे काय आहे एक्सेस आहे की ज्याची व्हॅल्यू येते किती 1,37,400 याप्रमाणे. ठीक आहे. क्रेडिटची बॅलन्सिंग वगैरे ती 1,37,400 तीच बॅलन्सिंग वगैरे आपण या ठिकाणी मेन्शन करतो 1,37,400. ठीक आहे. 1,37,400 ही डेबिटची टोटल आली. आता सॉरी क्रेडिट साईडची टोटल आहे. आता डेबिट साईडची टोटल. आता डेबिट साईडची टोटल कॅल्क्युलेट करण्यापूर्वी लक्षात घ्या इथे बॅड डेप्टच्या संदर्भामध्ये आपण काय केलं बॅड डेप्टचा बॅलन्स जो असेल बॅड डेप्स 500 न्यू बॅड डेप्स त्यामध्ये ॲड केले 500 आणि जो न्यू RATD आहे तो आपण त्यामध्ये ॲड केला. तर टोटल यांची आपण आउटरला किती केली आहे 1,564 याप्रमाणे आउटरला आपण ट्रान्सफर केली अमाऊंट. आता आपण जर कॅल्क्युलेट केलं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिटची बॅलन्सिंग वगैरे आली 1,37,400 ती बॅलन्सिंग वगैरे म्हणून आपण दोन्ही बोथ ऑफ साईडला मेन्शन केली आहे. आता 1,37,400मधनं ही डेबिटची बॅलन्सिंग वगैरे केली. आता डेबिटची जर आपण टोटल केली तर डेबिटची टोटल येते ₹25,314 25,314 ही वजा ही सर्व टोटल येते. तर आपल्याला काय करायचं आहे
इथे मी जरा 2-3 फिगर त्या ठिकाणी इरेज करतो आहे. इथे आपल्याला थोडंसं लिहायला जागा कमी पडते आहे, म्हणून आपण इथे थोडंसं ॲडजस्टमेंटला इथे मेन्शन करतो आहे. काय की व्हॅल्यू काय मिळाली इथे 1,37,400. ओके. आता 1,37,400 मधनं या डेबिटची टोटल गेली किती 25,314. 25,314 मायनस केल्यानंतर अमाऊंट या ठिकाणी रिमेनिंग राहते ₹1,12,086 याप्रमाणे. 1,12,086 हा जो असेल याला काय म्हणायचं नेट प्रॉफिट. हा असेल तुमचा टू नेट प्रॉफिट याप्रमाणे नेट प्रॉफिट. लक्षात घ्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिटची बॅलन्सिंग आली 1,37,400. 1,37,400 बॅलन्सिंग म्हणून लिहिली आहे. 1,37,400 मधनं डेबिटची बॅलन्सिंग गेली आहे 25,314. तर रिमेनिंग बॅलन्स राहिला आहे ₹1,12,800 सॉरी 1,12,086. याला नेट प्रॉफिट म्हटलं आपण. हा नेट प्रॉफिट काय करायचं आहे नेट प्रॉफिट कसा आला. इनडायरेक्ट इन्कम 1,37,400 होते. इनडायरेक्ट एक्सपेन्स होते 25,314. म्हणून 1,37,400 मायनस 25,314 रिमेनिंग बॅलन्स राहतो त्याला म्हणायचे 1,12,000. दोन पार्टनर्समध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचे. दोन पार्टनर्समध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट केलं तर पार्टनरचे नाव काय आहेत आपली अमित भाई. ठीक आहे. याप्रमाणे अमित भाई अँड नरेंद्रभाई. अमितभाई आणि नरेंद्रभाई ते मी शॉर्टली मेन्शन केलं. आता दोघांमध्ये 1,12,086 डिवाईड करायचे आहेत पण कशी इक्वली डिवाईड करायचे आहेत. मग व्हॅल्यू काय मिळते तुम्हाला या ठिकाणी 1,12,086ला तर नेट प्रॉफिट मिळालं आहे 1,12,086. तर त्याला डिवाईड केलं सेम पार्टमध्ये. पार्टनरचा रेशो काय आहे इक्वल बरोबर. म्हणून या ठिकाणी अमितभाई आणि नरेंद्रभाई यांचं ज्यामध्ये 1,12,086चं डिवायडेशन काय होतं ₹56,043 अँड ₹56,043 हे इनर कॉलमला तुम्हाला यामध्ये इंडिकेट करायचे आहेत. आणि हा जो आउटर कॉलम लावायचे तुम्ही मेन्शन करता नेट प्रॉफिट 1,12,086 याप्रमाणे. हा नेट प्रॉफिट आपल्याला काय करायचं आहे ॲड करायचं. कशामध्ये ॲड करायचं आपल्याला तो पार्टनर्स कॅपिटलमध्ये. म्हणजे या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये म्हणायचं ॲड नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट अमितभाई यांचा शेअर किती यामध्ये 56,043. ओके 56,043. आणि नरेंद्र भाई यांचा देखील जो नेट प्रॉफिट असेल तो देखील आपण ॲड करतो. ॲड नेट प्रॉफिट 56,043 याप्रमाणे. आता हे आउटर कॉलमला आपलं बॅलन्सिंग फिगर ट्रान्सफर करायचे. आता किती आता ते लक्षात घ्या 3,50,000 मायनस 2,400 प्लस 56,043. ठीक आहे याप्रमाणे. मग आता याचं कॅल्क्युलेशन काय होतं ते आपण लक्षात घेतोय. तर हा जो नेट प्रॉफिट मिळाला आहे तुम्हाला 1,12,886 किंवा 1,12,086 हा जो नेट प्रॉफिट हा आपण काय केला पार्टनर्समध्ये डिवाईड केला. हा नेट प्रॉफिट अमित भाई यांच्यामध्ये 56,043 जो त्यांचा शेअर आहे तो आपण इथे ॲड केला. आणि नरेंद्र भाई यांचं देखील आपण 56,043 हा देखील या ठिकाणी नेट प्रॉफिट ॲड केला. यानंतर 3,50,000 मायनस 2,400 प्लस 56,043 इज इक्वल टू 4,03,643 या प्रकारचा टोटल कॅपिटल. या प्रकारचं कॅपिटल याप्रमाणे अमित भाई यांचं या ठिकाणी आउटर कॉलममध्ये इंडिकेट केलं आपण. त्यानंतर नरेंद्र भाई यांचं जर आपण बघितलं कॅपिटल होतं 3,00,000. त्यामध्ये लेस केले होते आपण ड्रॉइंग्स ₹3,200. त्यामध्ये आपण ॲड केले 56,043 ॲज अ नेट प्रॉफिट. म्हणून आउटर कॉलमला आपण ट्रान्सफर केले 3,52,843 याप्रमाणे. आता आपण जर कॅल्क्युलेट केलं तर मला असं वाटतं आपण इफेक्ट इथपर्यंत दिली. तर आता आपण सर्व आउटर कॉलमचे जर टोटल केली तर आउटर कॉलमची इथे येते किती रुपीज सपोज 4,03,643 3,52,843 प्लस 8,500 प्लस 38,500 15,000 प्लस 1,100 आउटर टोटल आउटरची किंवा टोटल जी अमाऊंट आहे या ठिकाणी इंडिकेट होती 8,19,586 याप्रमाणे. ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे ही झाली लायबिलिटी साईजची टोटल. एवढीच बॅलन्सिंग फिगर आपल्या बॅलन्स शीटची ॲसेट साईजची पण यायला पाहिजे आउटर कॉलमची. 2,80,000 टू 72,500 प्लस 27,636 प्लस 42,000 प्लस 20,000 प्लस 70,000 प्लस 1,94,000 प्लस 20,700 प्लस 41,000 प्लस 8,750 अँड 43,000
या सर्वांची टोटल येते 8,19,586. तर अशा पद्धतीने ही जी बॅलन्स शीट आहे की 8,19,586 ही आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केली आहे. तर अशा पद्धतीने अकाउंटिंग प्रॉब्लेम फर्स्ट जो आहे ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंटच्या माध्यमातून सॉल्व्ह करायचा आहे. मला असं वाटतं प्रत्येक विद्यार्थ्याला हा अकाउंटिंग प्रॉब्लेम प्रॉपरली समजला असेल अशा अपेक्षा. इफ यू हॅव एनी क्युरीज यू कॅन कमेंट बिलो. ओके.